ठीक है, देखो। टुडेस टॉपिक इज पैरामीटर बाइंडिंग। Action methods in Web API controller can have one or more parameters of different types. It can be either a primitive type or complex type. Web API binds action methods parameters either with URLs, query string, or with a request body, depending on the parameter type. By default, if parameter type is of .NET primitive type such as integer, boolean, double string, guide, date, time, decimal, or any other type that can be converted from a string type, then it sets the value of the parameter of a parameter from the query string. And if the parameter type is a complex type, then web API tries to get the value from request body by default. ठीक है। तो देखो अभी क्या बोला है उन्होंने वहां पे वेब एपीआई कंट्रोलर में एक्शन मेथड्स के अंदर एक या एक से ज्यादा पैरामीटर हो सकते हैं। ठीक आहे। वेब एपीआय कंट्रोलर मध्ये ऍक्शन मेथड मध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त पॅरामीटर असू शकतात। ये पॅरामीटर्स प्रिमिटिव्ह टाइप भी हो सकते और कॉम्प्लेक्स टाइप भी हो सकते। एक तर ते प्रिमिटिव्ह टाइप असतील किंवा ते कॉम्प्लेक्स टाइप असतील, असे त्याचे दोन टाइप आहेत। ठीक आहे। वेब एपीआय ऍक्शन मेथड पॅरामीटर्स को यूआरएल की क्यूरी स्ट्रिंग या रिक्वेस्ट बॉडी मध्ये जो पण डेटा असेल तो बाइंड करतं। हे पॅरामीटरच्या टाईपवर डिपेंड करतं असं त्यांनी म्हटलंय। वेब एपीआय बाइंड्स ऍक्शन मेथड पॅरामीटर्स आयदर विथ यूआरएल क्यूरी स्ट्रिंग और विथ अ रिक्वेस्ट बॉडी। ठीक है। वेब एपीआय ऍक्शन मेथडचे जे पॅरामीटर्स आहे, ठीक आहे, मेथड के पॅरामीटर्स को यूआरएल ची क्यूरी स्ट्रिंग आणि रिक्वेस्ट बॉडी मध्ये जो पण डेटा आहे त्याच्याने ते बाइंड करतं। आता प्रिमिटिव्ह टाइप काय कॉम्प्लेक्स टाइप काय ते मी तुम्हाला सांगते। ठीक आहे। हे पॅरामीटर्सच्या टाईपवर डिपेंड करतं। अगर पॅरामीटर का टाइप डॉट नेट प्रिमिटिव्ह टाइप आहे, जर पॅरामीटरचा टाइप डॉट नेट प्रिमिटिव्ह टाइप असेल तर इंटीजर, बुलियन, डबल स्ट्रिंग, डेट टाइम, डेसिमल, ठीक है, या कोई ऐसे टाइप जिसे स्ट्रिंग से कन्वर्ट किया जाता है किंवा असे टाइप जे स्ट्रिंगने कन्वर्ट होतात। ठीक आहे। तर वेब एपीआय त्या पॅरामीटरची व्हॅल्यू क्युरी स्ट्रिंगने घेते प्रिमिटिव्ह टाइप म्हणजे जे सिंगल व्हॅल्यू स्टोअर करतं, जसं की गेट बाय आयडी असेल। ठीक आहे ना, सिंगल व्हॅल्यू आहे ना गेट बाय आयडीला, म्हणून इंटीजर, बुलियन, डबल स्ट्रिंग त्या ज्या आहेत त्या व्हॅल्यू तो घेतं। और अगर पैरामीटर का टाइप कॉम्प्लेक्स टाइप हो, ठीक है, तो वेब एपीआय उसकी व्हॅल्यू रिक्वेस्ट बॉडी से लेता है। जर प्रिमिटिव्ह टाइप असेल तर ते क्युरी स्ट्रिंगने आपण पास करतो आणि जर कॉम्प्लेक्स टाइप असेल तर तो बॉडीने पास करतो। ठीक आहे। दोन टाइप आहेत, एक प्रिमिटिव्ह टाइप आणि एक कॉम्प्लेक्स टाइप। प्रिमिटिव्ह टाइप म्हणजे इंटीजर, बुलियन, स्ट्रिंग, डबल ज्या सिंगल व्हॅल्यू आहेत ज्या क्युरी स्ट्रिंगने पास होत आहेत, आणि कॉम्प्लेक्स टाइप म्हणजे ज्या बॉडीने पास होत आहेत, जसं आपण सेव्ह करतो ना, कुठून करतो, बॉडीमधनं। ठीक आहे ना, गेट बाय आयडी करताय कुठून करता, ठीक आहे। तुम्हाला नंतर सांगते, त्याच्या आधी आपण एक एक्झाम्पल घेऊ थोडक्यात। ठीक आहे, याचे प्रॅक्टिकल करून बघू म्हणजे तुम्हाला समजेल। हा तोच कोड आहे सेम, याच्यात काहीच चेंज नाही, नॉर्मल चेंज असणार आहे फक्त। तो काय ते मी तुम्हाला सांगते। आता ऑलरेडी गेट बाय आयडी आहे, म्हणजे आयडी जो आहे तो ऑलरेडी कशातनं जातोय, क्युरी स्ट्रिंग मधनं, यूआरएल मधनं पास करतो आपण आयडी त्याला। पण आता सपोज मला जर असं करायचं असेल की मला आयडी यूआरएल मधनं पास करता बॉडी मधनं पास करायचा असेल, आता हा जो डेटा आहे सेव्ह डेटाचा तो कशातनं जातोय, बॉडी मधनं। पण मला जर त्याला यूआरएल मधनं पास करायचं असेल म्हणजे क्युरी स्ट्रिंग मधनं, तर मी त्याच्या पुढे काय देणार आहे, फक्त फ्रॉम यूआरएल। आता याच्याने काय होईल, याचा अर्थ असा आहे की हा जो डेटा आहे हा यूआरएल मधनं पास कर। ठीक है। आता जर तुम्ही म्हणणार मॅडम जरी नहीं दिले तरी पण तर आपल्याला कळतच आहे, अगर फ्रॉम यूआरएल फ्रॉम बॉडी अगर आपने नहीं भी यूज किया तो भी तो है, पता चलेगा उसको, मतलब की गेट बाय आयडी जर केलं तर त्याला माहिती की यूआरएल मधनं स्ट्रिंग मधनं व्हॅल्यू दिलाय, आयडी दिली यूआरएल मधनं, तर तो यूआरएल मधनं फेच करतोय, बॉडी मधनं डेटा देतोय तो बॉडी मधनं घेतोय, है ना, सेव्हचा। पण फ्रॉम यूआरएल फ्रॉम बॉडीचा अर्थ असा आहे की फास्ट एक्झिक्युशन होतं, म्हणजे मिली सेकंड मध्ये पोस्टमॅनला कळतं की हा जो डेटा आहे तो हा यूआरएल मधनं येतोय की बॉडी मधनं येतोय।
ठीक आहे, नाही पण केलं तरी पण आपल्याला आउटपुट येतं. आतापर्यंत आपण तसंच प्रॅक्टिकल केलं. पण फ्रॉम युआर आय फ्रॉम बॉडी का द्यायचंय ते सांगते. ठीक आहे, ये सब यूज करते ऐसा कुछ नाही, पण तो एक टॉपिक आहे म्हणून आपण शिकवतो. मग हे तुम्हाला माहिती पाहिजे की काय. याचा अर्थ असा आहे की पोस्टमॅनला कळतं, असं पण त्याला कळतं की डेटा URL मधनं येतो की बॉडी मधनं येतोय, पण इथे त्याला मिली सेकंड मध्ये कळतं, म्हणजे त्याला वेळ नाही लागत समजायला. जर फ्रॉम URI फ्रॉम बॉडी पास केलं तर त्याला लगेच कळतं की हा डेटा URL मधनं येतोय, हा डेटा बॉडी मधनं येतोय. ठीक आहे. बट आता हे पहा, आता मी URL मधनं फ्रॉम URI इथे दिलं, तर ऑब्व्हियसली पोस्टमॅनला पण जाताना मला बॉडी मधनं डेटा नाही द्यावा लागणार, URL मध्येच डेटा पास करावा लागेल. तो कसा ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, म्हणजे पॅरामीटर बाइंडिंग म्हणजे काय की जर तुम्ही URL मधून पास करताय डेटा तर फ्रॉम URI लावा, किंवा जर तुम्ही बॉडी मधून डेटा पास करणार आहे तर फ्रॉम बॉडी लावा. म्हणजे आता सपोज गेट बाय URL मधनं पास होतोय ऑलरेडी, पण मला जर त्याला बॉडी मधनं द्यायचं असेल तर मी याच्या पुढे असं देणार फ्रॉम बॉडी. म्हणजे काय की त्याला समजेल की हा जो डेटा आहे हा बॉडी मधनं येतोय. म्हणजे काय की तो आपल्याला मिली सेकंड मध्ये रिस्पॉन्स देतो. पोस्टमॅनला कळतं की हा डेटा URL मधून पास केलाय. जर आपल्याला फास्ट काम करायचंय तर तुम्ही पैरामीटर बाइंडिंग यूज करू शकता. अगर आपको फास्ट वर्क कर रहा है तो आप पैरामीटर बाइंडिंग जो है वो यूज कर सकते हो. ठीक है, हे ऍट्रीब्यूट आहे फ्रॉम URI आणि फ्रॉम बॉडी. ठीक आहे, फॉर्म नाही येते, फ्रॉम आहे बरं का. फ्रॉम URI फ्रॉम बॉडी. ठीक है, प्रिमिटिव टाइप मतलब सिंगल पैरामीटर लाइक गेट बाय आईडी के लिए आप इनपुट पैरामीटर देते हो, है ना. या फिर स्ट्रिंग दे सकते हो, जसे मी तुम्हाला सांगितलं तिथे त्यांनी जी डेफिनेशन दिली त्याच्यात पण तेच दिलंय. गेट बाय नेम करणार आहे. और कॉम्प्लेक्स टाइप मतलब जो ग्रुप में है, जे कलेक्शन मध्ये लाइक सेव. सेव में इनपुट पॅरामीटर कोणचा देते हो? सेव मध्ये देतो का इनपुट पॅरामीटर? मॉडेल आहे ना त्याच्यात, ऑब्जेक्ट बनवलाय ना, वो काय कलेक्शन आहे ना, एक क्लास आहे ना, याला थोडी इनपुट पॅरामीटर दिलाय सेवला. कुठून येतोय? मॉडेल मधनं येतोय ना, हे मॉडेल बनवलंय ना त्याच्यासाठी. म्हणजे काय क्लास बनवलाय ना आपण, म्हणजे काय ते कलेक्शन आहे ना. ठीक आहे, कॉम्प्लेक्स टाइप मतलब क्या, कलेक्शन. प्रिमिटिव्ह टाइप म्हणजे काय, एक सिंगल व्हॅल्यू जो पास करतो ते. ठीक है, जो ग्रुप में है, जो कलेक्शन में है, लाइक सेव. ठीक है, मॉडेल का एक ऑब्जेक्ट है, कलेक्शन, एक क्लास है, प्रॉपर्टीज का कलेक्शन है ना. जो क्लास वगैरे असतो त्याला म्हणतो आपण कॉम्प्लेक्स टाइप. जो सिंगल पैरामीटर रहेगा वो रहेगा इंटीजर बुलियन. ओके. ठीक है, हेलो.
काय सांगत होती रे मी? काय एक्सप्लेन करत होती तुम्हाला? विसरून गेले. अरे लक्ष देताय की नाही सेशन मध्ये? काय एक्सप्लेन करत होती सांगा. सांगा लवकर. आता मला आठवलंय, तुम्ही सांगा आता मी काय एक्सप्लेन करत होते ते. सांगा. जर सांगणार तरच सेशन कंटिन्यू करेल. एक्सप्लेन काय करत होती ते सांगा. अठरा 17 लोक जॉईन झालेत सेशनला. 17-18 त्याच्यापैकी कोणालाच माहिती नाही काय एक्सप्लेन करत होते, मग काय ऐकताय तुम्ही? बोला पटपट. जर बोलले तरच सेशन कंटिन्यू करेल. ऑलरेडी फ्रॉम बॉडी फ्रॉम युआर सांगितलंय, मग बघा तुम्ही पोस्टमॅन मध्ये कसं पास करायचं ते. तर सरांना जॉईन करायचं. पॅरामीटर बाइंडिंग पॅरामीटर बाइंडिंगचं ना मॅम तुम्ही एक्सप्लेन केलं आणि गेट बाय आयडी मध्ये फ्रॉम बॉडी का आपण बं यूज केलंय फ्रॉम केलेलं आहे बॉडी आता. यूज तिथे? जर नाही केलं तर? तर समजणार आहे ना मॅम की पॅरामीटर बाइंडिंग आपण कसं यूज केलेलं आहे त्याच्यामध्ये. बाकीचे आरतीलाच शिकवलंय का फक्त? जर फक्त कीर्तन ऐकत असणार ना तर सेशन नका करत जाऊ. है ना, म्हणजे मॅडम बोलताय आणि आम्ही ऐकतोय फक्त बस. कीर्तनाला जातात तरी लोक काहीतरी घेऊन येतात. काय ऐकता मग तुम्ही? जर सांगता येत नाही तुम्हाला तर? काहीच येत नाही. ऑफिसला आल्यावर काहीच आठवत नाही. एसक्यूएल पण आठवत नाही. मग जॉईन पण कुठे वापरतात ते पण नाही समजत आपल्याला. अभ्यासच करत नाही घरी तुम्ही. मग तेव्हा 4-4 वेळा विचारणार, मॅडम एकदा सांगा ना, एकदा फॉर्म करून दाखवा ना मॅडम. विसरून गेलोय आम्ही. प्रिमिटिव्ह टाईप म्हणजे जे सिंगल व्हॅल्यू पास करतं, स्ट्रिंग, इंटिजर. आणि कॉम्प्लेक्स टाईप म्हणजे जे कलेक्शन मध्ये डेटा असतो, लाईक अ क्लास. मॉडेल बनवलाय म्हणजे कलेक्शन आहे त्याचं काहीतरी, तो बॉडीमधनं पास होतोय. पोस्टमॅनला असं पण समजतं की डेटा कुठून येतोय, URL मधनं की बॉडीमधनं. ठीक आहे ना. बट जर फ्रॉम बॉडी किंवा फ्रॉम URI दिलं तर त्याला लवकर समजतं, मिली सेकंड मध्ये. असं सांगत होती. ठीक आहे. नॉर्मली जेव्हा आपण क्रड करतो, सिंगल पॅरामीटर प्रिमिटिव्ह टाईप, आणि जे कलेक्शन आहे ते आहे कॉम्प्लेक्स टाईप. ठीक आहे. आता मी इथे सेव्ह डेटाला काय दिलंय, फ्रॉम URI. तर मी आता हा जो डेटा आहे हा बॉडी मधनं नाही पास करणार पोस्टमॅनला, मी हा कुठून पास करेल, URL मधनं. ठीक आहे मतलब. ते करायचं पोस्ट. याला रन करूया आधी. लक्ष देत जा रे, अभ्यास करत जा. आणि API क्या है कंट्रोलर का नाम? डेमो वेब API. डेमो वेब API. मेथडचं नाव काय? सेव्ह डेटा. ठीक आहे. आता मी काय म्हटली तुम्हाला, आपल्याला इथे बॉडी मधनं डेटा पास नाही करायचा आहे का? कारण मी तिथे काय दिलंय, फ्रॉम URI. म्हणजे कुठून पास करते मी, URL मधनं. तो URL में से डेटा कैसे पास करते हैं? क्वेश्चन मार्क, याला काय म्हणतात?
काय म्हणतात क्वेश्चन मार्कला? काय सांगितलं होतं? आणि अँडला? अँडला काय म्हणतात? डिलिमीटर. तुम्ही ठरवा. सेपरेटर म्हणतात की सिग्नेचर म्हणतात, काय म्हणतात रे? ठीक आहे, बुक आय डी ते आपण काहीतरी देऊ 6 अँड बी नेम आहे का? name. की व्हॅल्यू पेअर मध्ये डेटा सेव्ह होतो, पास होतो हा. कुठल्या पेअर मध्ये? की व्हॅल्यू पेअर मध्ये. बी नेम काय? की आहे आणि आपण त्याला काहीतरी व्हॅल्यू देतोय, है ना? जसं मी इथे दिलं एबीसी. ठीक आहे, हे असं का दिलं? कारण इथे मी काय पास केलंय? फ्रॉम URI. म्हणजे याचा अर्थ काय की हा जो डेटा आहे तो URL मधनं पास कर. ठीक आहे, जर मी ते फ्रॉम बॉडी दिलं असतं तर मला बॉडीमध्ये डेटा द्यावा लागला असता, जसं आपण देतो नॉर्मल तसं. ठीक आहे ना? सेंड करूया. हे आलाय डेटा, दिसतोय? वन कंटिन्यू 1 आलं. म्हणजे काय झालं? सेव्ह झाला डेटा तरी पण, है ना? ऑब्विसली होणारच आहे, चेंज काहीच नाही केला इथे, फक्त मी फ्रॉम URI पास केला आणि URL मधनं डेटा पास करते. हाच अर्थ है पैरामीटर बाइंडिंगचा. ठीक है, तो आपको अगर बॉडी से पास करना है तो बॉडी से दो, URL से देना है तो URL से दो. आता मला सांगा, जर मला इथे पास करायचंय तर मी कसं पास करणार? मला आयडी जो आहे हा URL मधनच पास करायचा आहे, सॉरी, बुक नेम जे आहे ते मला बॉडी मधनं पास करायचंय, URL मधनं पास करायचंय आणि आयडी मला बॉडी मधनं पास करायचा आहे. तर मी कसं देणार इथे? यहाँ पे मैं क्या दूंगी? फ्रॉम URI. आणि मी इथे मी काय देणार? फ्रॉम बॉडी. अभी पोस्टमॅन में कैसे करते हैं ये आप करके देखो, अभी प्रॅक्टिकल करायचं याचं. कसं करणार पास इथे सांगा मला? इथे कसं पास करणार? बॉडीमध्ये काय देणार? इथे बघा, काय देणार बॉडीमध्ये? आयडी देणार ना, आणि URL मध्ये काय देणार? बी नेम देणार. समजतंय का काय सांगते? यहाँ पे आप क्या दोगे? आयडी, जो काही तुम्हाला द्यायचा आहे तो द्या. आयडी, आणि इथे काय देणार? बी नेम. बस इतना ही देना है, असं द्यायचंय. समजलं का? URL मधनं बी नेम पास केलं आणि आयडी जो आहे तो बॉडी मधनं पास केला. का? कारण मी ते फ्रॉम बॉडी दिले आणि फ्रॉम URI दिले. याचा अर्थ काय? आयडी जो येतोय तो बॉडी मधनं येतोय आणि बी नेम जे येतोय ते URL मधनं येतंय. वैसे आप गेट बाय आयडी के लिए भी कर सकते हो. असं URL मधनं जातो, याला तुम्ही बॉडी मधनं द्या. ठीक आहे, गेट ऑल के लिए कुछ नहीं होगा. तिथे काहीच नाही ना, तिथे काय आपण पास नाही करत, सिंगल व्हॅल्यू नाही आणि कलेक्शन नाही, तिथे डायरेक्ट येतोय डेटा. ठीक है, तो बस इतना ही है पैरामीटर बाइंडिंग में. हे पाहिजे दिलंय त्यांनी. पोस्ट प्रिमिटिव टाइप, रिक्वेस्ट बॉडी, कॉम्प्लेक्स टाइप. ठीक आहे, प्रिमिटिव टाइप म्हणजे सिंगल याच्यात जो डेटा, आता मी फ्रॉम URI केला ना तसं. क्युरी स्ट्रिंग मध्ये जर दिलं तर प्रिमिटिव टाइप, रिक्वेस्ट बॉडी मध्ये दिलं तर कॉम्प्लेक्स टाइप. पुटला पण सेम, पॅचला पण सेम. डिलीटला प्रिमिटिव टाइप, कॉम्प्लेक्स टाइप. क्युरी स्ट्रिंग मधनं देऊ शकतात. ठीक है, ऐसा उन्होंने यहाँ पे दिया है. गेटला पण प्रिमिटिव टाइप, कॉम्प्लेक्स टाइप. जसं इथे दिलं ना मी, फ्रॉम बॉडी,
फ्रॉम युआर आहे, प्रिमिटिव्ह टाईप पण कॉम्प्लेक्स टाईप पण. आता इथे पुटला आणि पॅचला काय झालं, 2 वेळा झालं ना इथे पण. ठीक आहे, थोडक्यात एवढंच सांगायचं आहे. का वापरायचं पॅरामीटर बाइंडिंग? पोस्टमॅनला लवकर समजतं कि डेटा कुठून येतोय, मिली सेकेंड में उसको रिजल्ट, अगर आपको फास्ट वर्क करना है तो आप पैरामीटर बाइंडिंग यूज करो. वैसे भी तो होता ही आहे, तसं पण आउटपुट येतं, असं पण आउटपुट येतं. पण पॅरामीटर बाइंडिंगचा हा यूज आहे. अगर हमें स्मार्ट वर्क करना है, फास्ट वर्क करना है, जर आपल्याला लवकर आउटपुट पाहिजे असेल, मिली सेकंड मध्ये वेळ न वाया घालवता, तर तुम्ही पॅरामीटर बाइंडिंग यूज करू शकता. समजलं? समजलं का? पुढचं करून बघायचंय स्वतः. सेवचं मी करून दाखवलं ना, पुढचं तुम्ही करायचंय. याचं प्रॅक्टिकल तर एवढंच दाखवतो फक्त. सर तो इतना ही बताते स्टेप, फ्रॉम युआर आई यूज करो, फ्रॉम बॉडी यूज करो, पोस्टमॅन में आप करो. मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन दाखवलं सेव्ह डेटाचं. अपडेट का आप करू, इथं पण मी तुम्हाला घेऊन दाखवलंय पोस्टमॅन मध्ये कसं करायचं. तुम्हाला फक्त सेंड करायचंय आणि अपडेट करायचंय, बस. आता जर आयडीला फ्रॉम बॉडी मध्ये दिलंय, तर आयडी कुठे पास करावं लागेल? युआरएल मधनं की बॉडी मधनं? बॉडी मधनं. हम्म म्हणजे इथे. ठीक आहे ना, समजलं? समजलं का पॅरामीटर बाइंडिंग? हॅलो, हे पाहिजे दिलंय त्यांनी. सेम जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं ना, तोच आहे इथे पूर्ण दिलेलं. एक्झाम्पल पण दिलंय, इथे दिया होगा. हे तेच आहे जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, फ्रॉम युआर आय फ्रॉम बॉडी, ते फक्त इंग्लिश मध्ये दिलंय. हे पाहिजे दिलंय, गेट फ्रॉम युआर आय, स्टुडंट स्टूड फ्रॉम युआर आय पोस्टला. ठीक आहे, हे पहा. ऍक्शन पॅरामीटर टाईप, बाइंडिंग सोर्स. प्रिमिटिव्ह टाईप क्युरी स्ट्रिंग, क्युरी स्ट्रिंग म्हणलं जातं. कॉम्प्लेक्स टाईप रिक्वेस्ट बॉडी, बॉडी म्हणलं जातो, म्हणजे कलेक्शन आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं. फ्रॉम बॉडी, प्रिमिटिव्ह टाईप, तर रिक्वेस्ट बॉडी, जे मी तुम्हाला दाखवलं है ना. युआरएल ला फ्रॉम बॉडी पास केलं, तर ते कुठून पास केलं? फ्रॉम युआरआय, कॉम्प्लेक्स टाईप, क्युरी स्ट्रिंग. म्हणजे तुम्हाला तिथे पास करावं लागेल की डेटा बॉडी मधनं पास करताय की युआरएल मधनं पास करताय. ठीक आहे ना, तरच त्याला समजेल ना. जर सपोज मी इथे काहीच दिलं नाही, फ्रॉम युआरआय आणि युआरआय पण दिलं नाही आणि फ्रॉम बॉडी पण दिलं नाही, आणि मी युआरएल मधनं डेटा पास करते, तो घेणार नाही. कसं समजणार आहे त्याला फ्रॉम युआरआय मधनं देते? कारण बाय डिफॉल्ट याचा डेटा बॉडी मधनं जातो ना. जर तुम्हाला वाटतंय युआरएल मधनं द्यायचं आहे, तर तुम्हाला इथे फ्रॉम युआरआय पास करावं लागेल, त्याच्याशिवाय त्याला कळणार नाही. बाय डिफॉल्ट क्युरी स्ट्रिंग एक सिंगल पॅरामीटर आहे ना, इंटिजर, प्रिमिटिव्ह टाईप आहे ना, तो कशातनं जातोय? बाय डिफॉल्ट युआरएल मधनच जातो. पण तुम्हाला जर वाटतंय मला त्याला बॉडी मधनं द्यायचं, तर तुम्हाला फ्रॉम बॉडी पास करावं लागेल आधी, तरच त्याला कळेल की डेटा फ्रॉम बॉडी मधनं जातोय. ठीक आहे ना. आणि इतके लेट का जॉईन करतात? सेशन संपण्यात आलंय, कसं समजणार आता अर्ध्यातून? ठीक है, तो बस इतना ही है इसमें, पैरामीटर बाइंडिंग में. अगर आपको फास्ट वर्क करना है तो आप पैरामीटर बाइंडिंग यूज करो, ये नाही लेते हम. हे ASP.NET चे पार्ट आहेत सगळे, वेब फॉर्मचे, जे तुम्ही शिकत नाही, जे आपण MVC शिकतो. ठीक है, तो आपका वेब एपीआय का जितना भी था वो हो गया है सारा. क्रड घेतले, स्वॅगर झालं तुमचं, ऑथेंटिकेशन झालं, पॅरामीटर बाइंडिंग झालं. त्या दिवशी तुमचं जे क्युरी संपेल, त्या दिवशी तुमचं जे क्युरीचं सेशन होईल. ठीक आहे, अटेंडन्स द्यायची आहे.